आपल्या सर्वांना माहित आहे, पण भक्त कोणाला म्हणतात हे माहित नसल्यामुळे मी तुम्हाला सांगतो भक्त कोणाला म्हणतात. जो देवापासून कधी विभक्त होत नाही त्याला काय म्हणतात? भक्त म्हणतात महाराज. भक्त ऐसे जाना जे देव उदास गेले आशा पास निवारुनी. आणि मग अशा प्रकारच्या त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळांनी काय केलं? यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला महाराज. देव भक्त दोन्ही करिता ते काला दयाच्या सुखाला वर्णितवन. महाराज म्हणतात दोघांनी जो काला केला त्याच्यामुळे गोपाळांना सुख झालं महाराज. आता मला सांगा, परमार्थामध्ये सुख आहे का दुःख आहे? शिंदे महाराज, सुख आहे ते आपण अनुभवलंय, बरोबर आहे की नाही? आणि संसारामध्ये दुःख आहे, आपण ते प्रमाण नाही म्हणणार. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये दुःख आहे आणि परमार्थामध्ये सुख आहे हे माहिती असून सुद्धा लोक परमार्थ जास्त करतात का प्रपंच जास्त करतात? प्रपंच जास्त करतात महाराज. आणि प्रपंच जास्त करून लोक म्हणतात महाराज अहो काय नाही जीवनामध्ये काय आहे सगळं दुःखच आहे. तुम्ही मार्ग दुःखाचा स्वीकारलाय, बरोबर आहे की नाही? तुम्ही ज्या मार्गाने चाललेला आहात तो दुःखाचाच मार्ग आहे. प्रपंचामध्ये दुःखच आहे आणि तरी तुम्ही लोकाला आरडून सांगतात. लोकाला सांगायची गरज नाही. आपल्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. बरं आतापर्यंत आपल्याला सुख मिळालंय का? जरी मिळालं असेल तर ते क्षणिक मिळालं महाराज. आपल्याला कायमस्वरूपी अंतपार असणारं सुख आपल्याला अजून मिळालं नाही महाराज. पण आपले जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला मात्र सर्व सुख मिळालं. बरोबर आहे की नाही? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे म्हणून अंतपार नसणारं सुख जर कुठं असेल तर ते परमार्थामध्ये आहे. म्हणून आम्ही परमार्थ करावा, भगवंताच्या संगतीमध्ये राहावं. गोपाळ भगवंताच्या संगतीमध्ये राहिले आणि त्यांना अंतपार नसणारं सुख काय झालं? प्राप्त झालं. ते सुख पाहिल्यानंतर नाथ महाराज म्हणतात त्या सुखाचं वर्णन मी सुद्धा करू शकत नाही महाराज. बरं का? आता सुख कुठं आहे? सुख प्रपंचामध्ये नाही, सुख पैशामध्ये कोणीतरी नाही म्हणा. सुख पैशामध्ये सुद्धा नाहीये महाराज. पण पैशामध्ये नाही हे कधी कळतं? अण्णा म्हातारपणामध्ये कळतं. मी अजून काही म्हातारा झालो नाही पण बऱ्याच म्हाताराचा अनुभव घेऊन सांगतो. ते म्हणतात महाराज पैशामध्ये काही सुख नाही महाराज. मग नेमकं सुख कशामध्ये आहे? तर आमच्या पांडुरंगाजवळ सुख आहे, संताजवळ सुख आहे.